नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी रायावरती रागवलेली असते. मंजिरीला असं वाटत असतं की रायाने इथे निक्कीची अट मान्य करायला नको हवी होती. इथे मंजिरी म्हणते की राया, काय गरज होती तुला त्या निक्कीची अट मान्य करायची? तुला माहिती आहे का, ती आता इथे तू शब्द दिलायस म्हणजे तुझ्याकडून काहीसुद्धा करून घेऊ शकते. अरे ती किती विचित्र मुलगी आहे, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे राया म्हणत असतो, मिस फायर, अगं त्यावेळेला आपल्याकडे दुसरा काही पर्याय होता का? घर वाचवण्यासाठी मला तिची अट मान्य करावी लागली. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर, अगं तुझ्या पायाला काय झालंय? तेव्हा मंजिरी म्हणते, मला नाही माहिती. तिच्या बोटातून आता रक्त येत असतं. तेव्हा इथे राया म्हणतो, अगं मिस फायर, तुला लक्ष देता येत नाही का? किती लागले तुझ्या पायाला? असं आता राया म्हणतो. तेव्हा मंजिरी म्हणते, जाऊ दे ना, आता काही लागलेलं नाही आहे. तू आधी मला सांग, त्या निक्कीला तू शब्द का दिलास? तिने आता तुला काही काम करायला सांगितल्यानंतर तू करणार आहेस का? तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, ते जाऊ दे सगळं. आधी तुझ्या पायाला बघ बरं किती लागलंय. आणि तो आपला रुमाल काढतो आणि मंजिरीच्या पायाला आता बांधतो. तेव्हा इथे मंजिरी आता म्हणत असते, राया जाऊ दे ना, पायाला हात नको लावू. तेव्हा इथे राया म्हणतो की मिस फायर थांब ना, मग काय झालं पायाला हात लावला तर? तू माझ्यासाठी काय काय करतेस? मग मी तुझी काळजी घेतली तर काय झालं? आणि तुला नाही माहिती तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ते, तू माझ्यासाठी काय आहेस ते. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की राया काय म्हणालास तू? तेव्हा राया म्हणतो, काही नाही, आपण दोस्त आहोत ना, मग तू आता दोस्तीमध्ये किती काय करतेस माझ्यासाठी? मग मी थोडी मदत केली तर काय बिघडलं? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया जाऊ दे ना, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. आणि ती सरळ आता निघून जाते. तेव्हा इथे नाना आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. जीजी येते आणि म्हणत असते, अहो कशाला एवढा विचार करताय, चला आता आराम करा बरं. तेव्हा नाना म्हणत असतात, अगं काय करू मी उमे, विचार करू नाही तर काय करू? अगं आज काय झालं असतं बघितलंस ना तू? आपलं हे राहतं घरसुद्धा आता राहिलं नसतं. कुठे गेलो असतो आपण? तेव्हा उमा म्हणते, हे बघा तुम्ही असा वाईट विचार करू नका. आपलं घर कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे नाना म्हणतात, उमे, अगं आज जर राया नसतं ना, तर आपलं घर वाचलं नसतं. आपलं घर तोडलं असतं त्या लोकांनी. रायाचे खूप उपकार झाले म्हणून निदान आपलं घर तरी वाचलं. तेव्हा इथे उमा म्हणत असते, अहो मला माहिती नाही आहे का? मला बरोबर कळतंय. तेव्हा इथे आता राया आपल्यासाठी जे जे काही करतोय ना, ते सगळं मला दिसत नाही असं नाही हो. त्याचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. तेव्हा नाना म्हणतात, उमा, अगं तुझं भांडण आहे ना ते देवाजवळ असेल. तू देवाला मानत नसशील गं, पण एक गोष्ट आपल्याला विसरायला नको, की रायासुद्धा आहे ना देव अवतारच आहे गं. म्हणून तर प्रत्येक संकटामध्ये तो आपल्यासाठी धावून येत असतो आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतो, आपली मदत करत असतो. बरोबर की नाही? आणि आजसुद्धा रायाने तेच केलं आहे. आज रायामुळेच आपण आपल्या इथे घरामध्ये आहोत. आपल्या डोक्यावरती छप्पर आहे फक्त रायामुळे. तेव्हा इथे उमा म्हणते, मला माहिती आहे रायाचे आपल्यावरती उपकार आहेत. राया प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करतो हे सुद्धा मला कळतं आहे. मी कधीही विसरणार नाही आहे ते. तेव्हा इथे आता मंजिरी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मंजिरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की राया बघितलंस ना, अरे म्हणजे जो सतत चांगले कर्म करत राहतो ना, त्याचे इथे आता सगळेजण नाव काढतातच. अरे इथे तुझ्या चांगुलपणाने तू नाना आणि जीजी दोघांच्याही मनामध्ये तुझ्याबद्दलचं स्थान निर्माण केलेस, तुझी जागा निर्माण केलेस. फक्त तुझ्या या स्वभावामुळे त्यांनी तुझा इतका अपमान केला, तुला वाईट साईड बोलले, पण तरीसुद्धा तू तुझा स्वभाव कधीच बदलला नाहीस, त्यांचा राग केला नाहीस, त्यांचा अनादर केला नाहीस आणि म्हणूनच तू त्या दोघांच्याही मनामध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहेस. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता निक्की आलेली असते. निक्की आता येऊन उभी राहिलेली असते रायाची वाट बघत. ती म्हणत असते, हा राया कधीचा येतोय, किती उशीर झाला. तेवढ्यात तिथे राया आता आलेला असतो. राया म्हणतो, काय बोलावलंस का मला? आलोय मी. तेव्हा निक्की म्हणते, काय रे, कसला माज आहे तुला एवढा? मला कळत नाही आहे, इतका माज आहे तुला? तुला बोलावल्यानंतर लगेच येता येत नाही का? तू शब्द दिलायस ते विसरलास तर नाही ना? मी सांगेन ते सगळं करावं लागणार आहे तुला, कळलं ना? आणि निक्कीने बोलावले म्हणजे लवकर यायचं, असं माझा तोरात यायचं नाही, कळलं ना? आणि असं माझ्याकडे बघून बोलायचं नाही, डोळ्यात डोळे घालून. असं खाली वाकायचं, नजर खाली करायची आणि मग माझ्याजवळ बोलायचं. कारण मी मालकीण आहे, तू नोकर आहेस. तुला माझ्यासाठी काम करायचं आहे, कळलं ना? आणि जर तू तसं केलं नाहीस ना, तर मी काय काय करू शकते हे तर तुला बरोबरच माहिती आहे, हो की नाही? आता तुझ्या मिस फायरचं जे घर वाचले ना, ते कशामुळे वाचले ते तर तुला माहितीच आहे.
तेव्हा इथे राया म्हणत असतो, ए निक्की, आता तू कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतेस? तो विषय क्लोज झाला आहे ना, मग आता का तू उकरून काढतेस ते परत परत? तो विषय क्लोज व्हावा म्हणूनच मी तुला शब्द दिला आहे, तू जे म्हणशील ते सगळं मी करेन. मग आता करतोय ना, मी आलोय ना इथे, सांग ना काय करायचं आहे? तू मला काम सांगायचं, मी तुझं काम करायचं, हेच ठरलं आहे ना आपलं. मग सांग ना काय काम करायचं आहे? तेव्हा निक्की म्हणते, नाही नाही, मी जे सांगेन ते तू करायचं, असं ठरलं आहे आपलं. मग आता चल, तुझ्या हात पुढे कर बरं. तेव्हा इथे राया म्हणतो, का काय करायचं काय तुला? तेव्हा इथे आता निक्की आपल्या गाडीच्या मागे तिने एक दोरी बांधलेली असते, एक मोठं दोरखंड तिने बांधलेलं असतं आणि त्याची दुसरी बाजू ती आता रायाच्या हाताला बांधत असते. तेव्हा राया म्हणतो, हे काय करतेस? आता मला काही तुझ्या गाडीच्या मागे धावायला सांगतेस की काय? तेव्हा निक्की म्हणते, अगदी बरोबर, आता मी गाडी चालवणार आणि मी तुला इथे माझ्या गाडीच्या मागे धावडवणार, आजबवणार आहे मी तुला आज. मला पण बघू दे तुझ्यात किती दम आहे ते. खूप माजलेस ना तू. मग आता मी पण बघते ना की तू तुझ्या मिस फायरची मदत कशा पद्धतीने करतोयस. आणि आता जे मी करते ना ते मला करू द्यायचं. म्हणजे आता मी गाडी चालवणार आणि तुला मी धावडवणार. मी पण बघते मग आता तू कशा पद्धतीने आता याला सामोरं जाणार आहेस ते. माझी नजर तुझ्यावरतीच असणार आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्याचबरोबर इथे राया म्हणतो, ठीक आहे, जा जाऊन गाडीमध्ये बस आणि गाडी सुरू कर. तेव्हा तुझी ही सुद्धा इच्छा मी पूर्ण करतो. मला आजमावायचं आहे ना तुला, मग आजमाव आता. तेव्हा इथे निक्की गाडीमध्ये जाऊन बसते आणि गाडी सुरू करणार. तेवढ्याच इथे रायाने त्या दोरखंडाला आता 2 फेर असे हाताला गुंडाळून घेतलेले असतात आणि पूर्ण जमिनीमध्ये आपले पाय तो आता रुतून उभा राहतो. जेव्हा इथे आता निक्की गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा इथे रायाने आता आपला पूर्ण दम लावलेला असतो ती गाडी थांबवण्यासाठी. म्हणजे इथे तो निक्कीचा शब्द आता पूर्ण होऊच देत नाही. निक्कीला त्याला आपल्या मागे मागे धावडवायचं असतं, पण इथे निक्की आता गाडी सुरू करत असते. रायाने ते दोरखंड एकदम घट्ट हातामध्ये पकडून ठेवलेलं असतं आणि तो इथे आता तिथून हलतसुद्धा नसतो. तर इकडे आता रायामध्ये जेवढी ताकद असते, जेवढा दम असतो, तिच्या भाषेत, निक्कीच्या भाषेत त्याच्यामध्ये जेवढा माज असतो, तेवढा त्याने इथे आता दाखवलेला असतो. त्यामुळे इथे निक्कीची गाडी आता पुढे जातच नसते. इथे आता निक्की तिकडून जोरात गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे रायाने आता पूर्णपणे दोरी आपल्या बाजूने खेचून धरलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो आता मध्येच इथे दोरखंड आता तुटलेलं असतं. दोरखंड तुटल्यानंतर इथे निक्कीची गाडी आता पुढे सरकते आणि जोरात तिचं डोकं आता आदळतं. तर इकडे आता निक्की म्हणत असते, काय रे ए, तुला खूप माज आलाय का? तुला कळत नाही का? मी सांगितलं होतं माझ्या गाडीच्या मागे धावायला, मग तू धावला का नाहीस? तेव्हा इथे आता निक्कीला खूपच जास्त चीड आलेली असते, कारण तिच्या मनाची इच्छा असते की ती गाडी चालवणार, राया तिच्या मागे मागे धावणार, मग ती त्याला फरफडत फरफडत घेऊन जाणार, असं तिचं ठरलेलं असतं. पण इथे आता रायासुद्धा हुशार, त्याला माहिती असतं की निक्कीचा प्लॅन नक्की काय चालला आहे. तो इथे तिला गाडी आता चालवूच देत नाही, तिथल्या तिथे गाडीला उभं करून ठेवतो आणि निक्कीचा प्लॅन फ्लॉप करतो. तेव्हा इथे राया म्हणत असतो, आता तुमचं काय ठरलं होतं की तुम्ही गाडी चालवणार, मी तुमच्या मागे धावणार, मग तुम्ही गाडी तर चालू केली होती ना? तेव्हा इथे निक्की म्हणते, चल गाडीमध्ये बस. तेव्हा राया म्हणतो, काय नक्की काय करायचं आहे ते ठरव. गाडीच्या मागे तुला पळवायचं आहे की गाडीमध्ये बसायला सांगायचं आहे? तेव्हा इथे आता राया तिला टोमणे देत असतो की काय करायचं आहे नक्की, त्याचा विचार केला आहेस ना? तेव्हा इथे निक्की म्हणत असते, सांगितलं ना गाडीमध्ये जाऊन बस. तेव्हा इथे आता निक्की त्याला हाताला धरून गाडीमध्ये बसायला सांगत असते, पण इथे राया जागचा हालायला काही तयार नसतो. तो स्वतःच्याच मनाने येतो आणि आता गाडीमध्ये येऊन बसतो. तेव्हा निक्कीसुद्धा जाते आणि गाडीमध्ये बसते. तेव्हा राया म्हणतो, काय कुठे जायचं मग आता? तेव्हा निक्की म्हणते, ते तुला सांगायची गरज नाही आहे. जिथे कुठे जायचं आहे ना तिथे गुपचूप यायचं, कळलं का? तेव्हा इथे आता एका ठिकाणी निक्कीने गाडी थांबवलेली असते. तेव्हा इथे राया म्हणत असतो की निक्की, हे काय, आता इथे मार्केटमध्ये का गाडी थांबवली आहेस तू? तेव्हा निक्की म्हणते, कळेल तुला हळूहळू इथे मी गाडी का थांबवली ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता निक्कीने गाडी थांबवलेली असते. रायाला ती गाडीतून आता उतरायला लावते. तेव्हा राया म्हणतोय, निक्की अगं काय काम आहे ते तर सांग ना, इथे कशाला तू मला आता घेऊन आली आहेस? तेव्हा निक्की पैसे घेते आणि ते गाडीवरती ठेवते आणि म्हणत असते की राया, एक काम कर, हे आता पैसे घे आणि जाऊन मार्केटमधून
आता एक कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा घेऊन ये. तेव्हा राया म्हणतो, काय कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा? तेव्हा निक्की म्हणते, हो. आणि जरा तो पट्टा आहे ना थोडा चांगला आण, चांगल्या क्वालिटीचा आण, मजबूत आण. कारण जो कुत्रा आहे ना तो खूपच जास्त माजलेला आहे, तो स्वतःला खूपच जास्त शहाणा समजतोय ना. तेव्हा तू आता जो काही पट्टा घेऊन येशील ना तो मजबूत आण, चांगल्या क्वालिटीचा आण. तो कुत्रा खूपच जास्त प्रामाणिक आहे, त्याच्या गळ्यामध्ये मला तो कुत्र्याच्या गळ्यामध्ये तो पट्टा आता घालायचा आहे, असं इकडे आता निक्की त्याला म्हणते. तेव्हा राया जातो, लगेच ते पैसे घेतो, त्यांच्या पाया पडतो आणि तो आता मार्केटमध्ये एका दुकानामध्ये कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा घ्यायला जातो. तेव्हा निक्की आजूबाजूला बघते, माणसं आता गोळा झालेली असतात. तेव्हा निक्की म्हणते की बरं झालं यांना न बोलवताच हे सगळेजण इथे आता गोळा झालेले आहेत. आता मी इथे मार्केटमध्ये सगळ्यांच्या समोर रायाच्या गळ्यामध्ये कुत्र्याचा पट्टा घालणार आणि एकदा का त्याच्या गळ्यामध्ये कुत्र्याचा पट्टा घातला की मग त्याचा मी अपमान करणार, असं इकडे आता निक्कीने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे राया तो पट्टा आणतो आणि निक्कीला म्हणतो की हे घे, पट्टा हवा होता ना तुला, घे. तेव्हा इथे निक्की म्हणते, अगदी बरोबर, असाच मजबूत पट्टा हवा होता मला. मग आता राया काय करायचं? आता तुला तर माहिती आहे, सगळ्यात जर कुठला प्रामाणिक माणूस असेल तर तो तू, बरोबर की नाही, दिलेला शब्द पूर्ण करणारा. आणि तसंच इथे आता वफादार जर कुठला प्राणी असेल, जर कुठला इथे प्रामाणिक प्राणी असेल तर तो म्हणजे कुत्रा, बरोबर की नाही. कुत्र्यासारखं प्रामाणिक कुणीच नसतं. मग आता हा पट्टा ना मी रायाच्या गळ्यात घालणार आहे, कारण रायासुद्धा खूप प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे मलासुद्धा आता बघायचं आहे की रायासाठी माझ्या आप्पांनी जे काही केलं, त्याच्यासाठी लहानपणापासून त्यांनी जे जे काही केलं त्याचे आता उपकार त्यांनी लक्षात ठेवलेत की नाही. म्हणजे आता मी हा पट्टा त्याच्या गळ्यामध्ये घालणार आहे. तो त्याने स्वतःच्या हाताने घातला तरीसुद्धा चालेल. तेव्हा पट्टा तू तुझ्या गळ्यामध्ये घाल आणि माझ्याबरोबर तू फिरायचं. मला पण बघायचं आहे तू किती वफादार आहेस ते, किती प्रामाणिक आहेस ते. माझ्या आप्पांनी दिलेलं काम तू व्यवस्थितरित्या करतोयस की नाही हे सुद्धा मला कळेल. तेव्हा घे, हा पट्टा घ्या आणि गळ्यात घाल. तेव्हा इकडे राया म्हणतो, हे बघ निक्की, तू आहे ना स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस. आई, बाई आणि गाई यांच्यासमोर ना मी हात जोडतो, कधीच त्यांना उलट बोलत नाही, त्यांच्यावरती हात उगारत नाही. आणि म्हणून तू आत्तापर्यंत वाचली आहेस, कळलं ना तुला. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. तेव्हा इकडे निक्की म्हणत असते की अरे वा, मग तर चांगलंच आहे. मग ठीक आहे, हा पट्टा मी स्वतः माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालते, कारण तू काहीच आता करूसुद्धा शकणार नाही आहेस. तेव्हा हा पट्टा मी तुझ्या गळ्यामध्ये आता घालणार आहे राया. तेव्हा इथे निक्की म्हणत असते, अरे तुला माहिती आहे ना, कुत्र्याच्या गळ्यामध्येच हा पट्टा शोभून दिसतो आणि मी इथे मालकीण आहे आणि तू नोकर आहेस. मग नोकराने मालकिनीचं सगळं काही ऐकायचं असतं, ती जे बोलते ना ते सगळं काही करायचं असतं. म्हणून तर तुला मी इथे घेऊन आले. तेव्हा राया म्हणतो, हे बघ निक्की, आपलं काय ठरलं आहे, तू जे काम सांगशील ते मी करणार, तू जे सांगशील मी ते ऐकणार. मग आता काम सांग ना, ही सगळी नाटकं करायची काय गरज आहे? काम काय करायचं आहे ते सांग. तुझं काम नाही केलं ना तर तू बोल, पण आता काय काम आहे ते तरी निदान सांग. तेव्हा इथे आता मंजिरी आपल्या दुकानामध्ये असते. तेव्हा इकडे ग्राहकसुद्धा येत असतात. तेवढ्यातच बाजूचे दुकानवाले काका येतात आणि म्हणत असतात की मंजिरी एक काम करतेस का, माझ्या दुकानावरती जरा लक्ष ठेव, मी मार्केटमध्ये चाललो आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, का पण तुम्ही मार्केटमध्ये का चाललं आहे दुकान बंद करून? तेव्हा इथे आता दादा म्हणतात की नाही, दुकान चालू आहे, तू फक्त नजर ठेव, मार्केटमध्ये चाललो आहे, काहीतरी राडा होतो आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काहीतरी राडा? अहो, रोज काही ना काहीतरी होतच असतं, त्याचा परिणाम आपल्या दुकानावरती आपण का करायचा? तेव्हा इथे आता दादा तर सरळ निघून गेलेले असतात. तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते, राया अरे घे ना, घे बरं, हा कुत्र्याचा पट्टा घे आणि तुझ्या गळ्यामध्ये घाल. ऐक माझं, हे बघ माझ्या आप्पांचे तुझ्यावरती किती उपकार आहेत हे तुला माहिती आहे ना, मग आता त्या उपकारांची परतफेड म्हणून तरी घाल. तेव्हा इथे राया म्हणत असतो की निक्की, हे बघ, मी दिलेला शब्द मी पूर्ण करणार. अण्णांनी माझ्यासाठी जे काही केलं ते सगळं माझ्या लक्षात आहे. अण्णा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, खूप स्पेशल आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप काही केलं आहे. म्हणून तर त्यांच्या सांगण्यावरून आज मी तुझ्याबरोबर इथे आहे. नाहीतर तुझ्याजवळ बोलण्यामध्ये मला अजिबात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, कळलं तुला. तरीसुद्धा मी इथे तुझ्याबरोबर आहे ना. मग आता तू जर म्हणतेस ना की मालक नोकर, हे मी काही नाही मानत. तू मला काम सांगायचं, मी ते काम करणार.
याच्यामध्ये मालक नोकर नोकर आहे म्हणून तुझं सगळं ऐकणार असं होणार नाही. जे मला पटेल तेच मी करेन. तेव्हा इथे निक्की म्हणत असते, हे बघ जसं मी बोलेन ना तसं करायचं. मी म्हणाले ना की तू नोकर आहेस, तू कुत्राच आहेस रे आमचा. म्हणजे एखादा कुत्रा कसा आपण पाळतो आपल्यासाठी, बरोबर की नाही? आपल्याला हवं तसं आपण त्याला वागवतो. बस तिथे बस, उठ तिथे उठ, बरोबर ना? मग तसं तूही आहेस. तू सुद्धा आता काय करायचं, दिलेला शब्द आता पाळायचा. तू माझं ऐकायचं आणि आत्ताच्या आत्ता हा पट्टा गळ्यामध्ये घालायचा. असा हट्ट आता निक्की करत असते. तेव्हा इथे मंजिरी आजूबाजूला बघते. ती म्हणते की ते बाजूचे काका अजून कसे आले नाही? काय एवढं मार्केटमध्ये राडा चाललाय, काही कळत नाही आहे. तेव्हा इथे निक्की म्हणते, अगं ईशा बघ ना, म्हणजे ते बाजूचे काका अजून आलेले नाही आहेत. काय करायचं, तू एक काम करतेस का? त्यांनी त्यांच्या दुकानाची जबाबदारी आपल्यावरती दिली आहे ना, तेव्हा तू जा. थोडा वेळ जाऊन त्यांच्या आता इथे जाऊन बस. थोडा वेळ जाऊन त्यांच्या दुकानामध्ये बस. तेव्हा इथे ईशा म्हणते, जाऊ दे ना, आपण कशाला जायचं? चल ना, मार्केटमध्ये एवढा तमाशा होतोय तर आपण सुद्धा आता जाऊया ना. तेव्हा मार्केटमध्ये बघूया काय तमाशा चाललाय ते. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, कशाला उगाच आपण जायचं, आपला वेळ वाया घालवायचा, आपण नको जाऊया. तू जा त्यांच्या दुकानात बस. त्यांनी आपल्याला जबाबदारी दिली, मग आपण ती जबाबदारी आता पाळायला नको का? त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी दुकानामध्ये काही जात नाही, पण ती रायाला फोन करत असते. राया काही फोन उचलत नाही, कारण त्याचा फोन स्विच ऑफ असतो. निक्कीने त्याला सांगितलेलं असतं की एकदा का माझ्याकडे आलास की तुझा फोन स्विच ऑफ करायचा. मग कुणाचाही फोन आला तरीसुद्धा फोन उचलायचा नाही. तेव्हा इथे रायाचा फोन स्विच ऑफ असतो आणि इथे आता निक्की त्याच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने पट्टा घालत असते. कारण राया आई आणि बाई आणि गाई यांच्या अंगावरती हात उगारत नाही, हे आता निक्कीला बरोबर माहिती असतं आणि राया आता समजतो की ही त्याचा गैरफायदा घेते. तेव्हा इथे राया म्हणतो, हे बघ तू मला सांग की काय काम करायचं आहे. ही सगळी नाटकं बंद कर, कळलं ना? नाहीतर मी पण विसरून जाईन मी कुणाशी बोलतोय ते. तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते, हाच तुझा जो काही माज आहे ना, तोच मला कमी करायचा आहे. अरे निक्की जे बोलते ना ते ती करते आणि निक्की जे बोलते तेच तुला ऐकायला हवं, कळलं ना? मला तू नाही दाखवायचा हा शहाणपणा, मला नाही दाखवायचा हा माज. निक्की जे बोलणार ते ती करणार. तेव्हा राया म्हणतो, हे बघ शेवटचं सांगतोय तुला, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, नाहीतर मग काही खरं नाही. नाहीतर आधी सांगितलं नाही असं बोलू नकोस. तेव्हा इकडे निक्की म्हणते, जाऊ दे ना रे, तू कशाला उगाच टेन्शन घेतोयस, मी घालते ना तुझ्या गळ्यामध्ये. हे बघ, नोकर शेवटीला नोकर असतात आणि इथे मालक शेवटीला मालक असतात. मालकांना जसं हवं ना तसं नोकरांनी वागायचं असतं आणि जर मालकांच्या मनासारखं झालं नाही तर ते काय काय करू शकतात हे तर तुला बरोबरच माहिती आहे. तेव्हा इकडे निक्की आता सारखी इकडे आता मंजिरीचं घर पाडण्याची धमकी देत असते. तेव्हा राया म्हणतो, तिच्या घराला तो हात तर लावून बघ, मग काय करतो ते बघ. तेव्हा तिथे जय घोरपडे आलेला असतो. जय घोरपडे येऊन तिथे उभा असतो आणि निक्कीला खुणावतो की घाल तिच्या गळ्यामध्ये त्याच्या हा पट्टा घाल. तेव्हा इकडे आता निक्की इथे जयकडे बघते. जय तिला खुणावतो. तेव्हा ती आता हिंमत करून रायाच्या गळ्यामध्ये कुत्र्याचा पट्टा घालायला जाणार. तेवढ्यातच तिथे मंजिरी येते. निक्कीचा हात बाजूला करते आणि तिच्या जोरदार आता कानाखाली देते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की तो आई बाई आणि गाई यांच्यावरती हात उगारत नाही, म्हणून तो तुझ्यावरती हात उगारत नाही आहे. पण तो हात उगारू शकत नाही, पण मी तर हात उगारू शकते ना. तेव्हा इकडे आता मंजिरीने जोरदार तिचं थोबाड फोडलेलं असतं. पुन्हा जर रायाच्या वाट्याला गेलीस किंवा त्याला मनाविरुद्ध काही करायला सांगितलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, असं सुद्धा इथे आता मंजिरी निक्कीला म्हणत असते. तेव्हा इकडे आता रायाला खूपच जास्त आनंद होतो, कारण इथे मंजिरीने येऊन रायाची बाजू घेतलेली असते आणि निक्कीला धडा शिकवलेला असतो, तिचं थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा इकडे जयलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो की इथे मंजिरीने निक्कीच्या कानाखाली दिलेली आहे, जी निक्की आत्तापर्यंत सगळ्यांना त्रास देत आली. तेव्हा इथे पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता एक लेटर लिहिलेलं असतं की राया दादाला डबल हप्ता द्यायचा म्हणून. तेव्हा मंजिरी म्हणते, राया हे सगळं काय आहे, तू आता काही त्यांच्याकडून डबल हप्ता वसूल करणार आहेस का? तर हा प्लॅन जय आणि निक्कीचा असतो. निक्की म्हणते की त्या रायाला मी धडा शिकवल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. तेव्हा जय म्हणतो, एक काम कर, राया आणि त्या मंजिरीमध्ये फूट पाड,
म्हणजे बघ काय होतं ते. तेव्हा इथे मंजिरी विचारते, गरिबांकडून तू डबल हप्ता वसूल करणार आहेस? काय गरज आहे हे सगळं करायची? तेव्हा राया म्हणतो, एकदा ठरलं ना, डबल हप्ता द्यायचा म्हणजे द्यायचा. तेव्हा मंजिरी म्हणते, हे राया बोलत नाही आहे, त्याच्या तोंडून निक्की बोलत आहे, असं ती ईशाला म्हणते.